उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारं एकदम रिफ्रेशिंग आज आपण बडीसोप सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोळ्यांची जळजळ होणे, पोटामध्ये गरम पडणे, बऱ्याचदा खूप जास्त उष्ण किंवा घाम येणे, बऱ्याचदा ॲसिडिटी किंवा थोडीशी जळजळ झाल्यासारखी वाटते। मग हे सरबत प्रेमिक्स तुम्ही एकदा जर करून ठेवलं ना तर अगदी मिनिटभरात हवे तितके ग्लास सरबत तुम्ही करून पिऊ शकता। जरी गावाकडे किंवा प्रवासाला जात असाल तरी असं हे प्रेमिक्स तुम्ही करून नेलं ना तर अगदी प्रत्येकाला हे खूप जास्त पौष्टिक ठरेल, प्रत्येक वयोगटाला चालू शकतं। रेसिपी प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल, बडीसोपचं स्वतःचं गुणधर्म गार किंवा थंड आहे, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याचं सेवन करणं खूप जास्त चांगलं। शिवाय पाचक असल्यामुळे ॲसिडिटी किंवा जळजळ वगैरे होत असेल ना तरीसुद्धा खूप चांगलं। आता बडीसोप निवडून घेत असताना छोट्या आकाराची छान मस्त हिरवीगार अशी आपल्याला गावठी बडीसोप निवडून घ्यायची, जी आम्ही मसाल्यांसाठी सुद्धा वापरत असतो। एक तर सुगंधित असते, याचा फ्लेवर अगदी मसाल्यांमध्ये किंवा कोणत्याही पदार्थांमध्ये छान येतो। आता तुम्हाला जी उपलब्ध होती ती तुम्ही इथे वापरू शकता। आता मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात इथे आपण बडीसोप घेतलेली आहे। अर्धा कप बडीसोप, बाकी जिन्नस यापासून साधारणतः 150 ते 200 ग्राम प्रमाणात तुमची ही पावडर अगदी सहज तयार होते किंवा प्रीमिक्स तयार होतं। जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊ शकता। आता गॅसवर एखादं पॅन किंवा कढई गरम करत ठेवलेली आहे। अर्धा कप बडीसोप असेल तर त्यासाठी 7 हिरव्या वेलच्या आणि 7 आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे। काळी मिरीमुळे थोडंसं पाचक क्रिया आपली चांगली होते। हिरवी वेलची स्वतःमध्ये थंड गुणधर्म असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप चांगला, शिवायचा फ्लेवरसुद्धा या सरबतामध्ये अगदी छान येतो। अर्धा कप बडीसोप घातलेली आहे। आता ही भाजायची म्हणजे किती, फक्त गरम करून घ्यायची, खूप जास्त याला रंग बदलायचा नाही, खूप जास्त करपवायची नाही, फक्त मध्यम आचेवर काही सेकंदच आपण फक्त याला गरम करून घेतली, म्हणजे याचा फ्लेवर सरबतामध्ये छान येतो। असं हा थोडंसं भाजून घेतलं की हलकासा हिरवा रंग आल्यासारखा दिसतो। आता गॅस बंद करायचा आणि हे सगळे जिन्नस संपूर्ण गार करून घ्यायचं आहे। लक्षात आलं असेल, अजिबात तेलाचा उपयोग केलेला नाही भाजताना, किंवा इथे अजिबात खूप जास्त आपण करपवलेलं सुद्धा नाही, हलकंसं गरम करून घेतलं। आता साधारणतः 10 मिनिटांनंतर रंग छान बदलतो, हातावर घेतलं की अगदी कुरकुरीत झाल्यासारखं वाटतं। अशी अगदी छान गार करून घेतलेली आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही पूड करत असाल स्वच्छ आणि कोरडं असावं, जेणेकरून पावडर भरपूर वेळ टिकून राहील। आता यामध्ये भाजलेले सगळे जिन्नस आपण काढून घेतलेला आहे। एक तर गार करून घेतल्यामुळे पावडर एकदम छान भुरभुरी तुमची बारीक होते। आता बडीसोप बरोबरच इथे आपण साखरसुद्धा यामध्ये घालणार आहोत गोडासाठी। जर तुमची अर्धा कप बडीसोप असेल त्याची अर्धी आपल्याला इथे साखर घ्यायची। साखरेऐवजी तुम्ही खडी साखरसुद्धा वापरू शकता। आता जर तुम्हाला साखर खडी साखर चालत नसेल तर याऐवजी तुम्ही खारकेची पूड वापरू शकता, तुम्हाला डायबिटीस किंवा मधुमेहासारखे आजार असतील तर। किंवा अगदी कमी आपण साखर वापरली, म्हणजे साधारणतः 1 2 ते 3 चमचेच आपण साखर वापरली। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। जर अजिबात आवडत नसेल तर फक्त 1 चमचाभर घातलं आणि अशी छान बारीक पूड करून घेतली। आता अगदी पावडर आपण बारीक केल्यामुळे वेगळं याला चाळून घेतलेलं नाही। तुमची थोडीशी जाड असेल तर तुम्ही चाळून घेऊन एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता। असा हा डबा तुम्ही एक तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, फ्रीजच्या बाहेरसुद्धा अगदी महिना दीड महिना संपूर्ण उन्हाळ्याभर वापरू शकता। आता पावडर तयार झाली। दुसरीकडे आपण पोटाला थंड असणारं हे सब्जा बी घेतले, साधारणतः चमचाभर। आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जळजळ डोळ्याची होत असेल, पोटामध्ये उष्ण पडलं असेल किंवा पोट गरम पडलं असेल पोटामध्ये, तर अशा वेळेस सब्जा बी भिजवलेलं खाणं खूप जास्त गरजेचं आहे। काय करायचं आहे, फक्त चमचाभर आपण इथे सब्जा बी घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप साधं पाणी घातलं आहे। पाणी घातल्यास तुम्ही बघू शकता असं छान फुलायला मदत होते। आता हे सरबत प्रेमिक्स झालं आहे। सरबत 2 ते 3 प्रकारात केले जातात, साध्या पाण्यामध्ये, सोड्यामध्ये किंवा दुधामध्ये, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता। सुरुवातीला पाण्यामध्ये करतोय तर त्यासाठी अर्धा चमचा आपण इथे हे सरबताचं प्रेमिक्स घेतलं आहे। अगदी अर्धा चमचा आपण इथे चाट मसाला किंवा आमचूर पावडर घेऊ शकतो। अगदी चवीपुरतं आपण इथे सैंधव मीठ, काळं मीठ किंवा साधं मीठसुद्धा घेऊ शकता। फ्रीजमधलं न घेता माठातलं पाणी फ्रीजमधलं सुद्धा वापरू शकता आणि छान एकजीव करून घेतलं आहे। आता पाणी मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। असं छान एकजीव करून घेतलं आहे। जास्त वर असं हे आल्यासारखं दिसत असेल तर गाळून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल। आणि यामध्ये भिजवलेला सब्जा आपण आवडीप्रमाणे किंवा चमचाभर घालणार आहोत। पाण्याऐवजी जर सोडा वापरला तरी बनवण्याची पद्धत सेमच आहे। तसं हे तुमचं बडीसोपचं अगदी थंड, पचायला हलकं, जळजळ जर होत असेल, डोळ्यांची जळजळ, पोटामध्ये उष्ण पडलं असेल, तसं हे पाण्यातलं किंवा सोड्यातलं सरबत तुम्ही पिऊ शकता।
आता आपण दुधातलं बघणार आहोत, ते सुद्धा अगदी छान लागतं. आता साधारणतः एक 3 आपल्याला ग्लास बनवायचं असेल तर त्यासाठी 2 चमचे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे प्रेमिक्स घेऊ शकता. म्हणजे असं हे प्रेमिक्स तुम्ही एकदा जर बनवलं की अगदी महिना दीड महिना वापरू शकता. आता इथे साधारणतः आपण 2 ते 2.5 कप दूध घालणार आहोत, म्हणजे अर्धा लिटर गरम करून गार केलेलं. डायरेक्ट गार दूध वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. अर्धं दूध अर्धं पाणी वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. तर इथे गावठी आणि बारीक साईजची आपण इथे बडीशोप घेतल्यामुळे सरबताला रंगसुद्धा अगदी छान येतो. तर तुम्हाला जर थोडासा हिरवा गर्द रंग आवडत असेल तर ऑर्गॅनिक फूड कलर बाजारामध्ये मिळतात, थोडेसे महाग मिळतात, तर अगदी थोडंसं तुम्ही यामध्ये वापरू शकता. जर आवडत असेल तर थोडासा भिजवलेला सब्जा घालू शकता. यामध्ये ना डाळिंब असे आपण ताजे दाणे घालणार आहोत, कारण बऱ्याचदा ॲसिडिटी होते, तशा वेळी डाळिंब खूप जास्त पौष्टिक ठरतं. टोटली ऑप्शनल आहे. नसेल तर तुम्ही फक्त असं हे सरबत सर्व केलं तरीसुद्धा चालू शकेल. एक तर हे भांडं फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बर्फाचे वरून खडे घालू शकता. असंही तुमचं बडीशोपचं पोटाला थंड, डोळ्यांची जळजळ होत असेल, ॲसिडिटी किंवा जळजळ झाल्यासारखी वाटत असेल, तसं हे सरबत खूप जास्त पौष्टिक आणि मस्त गारेगार पोटाला थंडावा देणारं. तो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं हे बडीशोपचं प्रीमिक्स तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी महिना दीड महिना उन्हाळ्याभर तुम्ही वापरू शकता. आता मे महिना सुरू असल्यामुळे खूप जास्त गरम होतं, मग अशा वेळेस हे सरबत खूप जास्त कारगर आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. कुकिंग तिकीट मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.